हॅलो, विजन पोलीस या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। मागच्या लेक्चर मध्ये आपण वजाबाकी हा धडा शिकला होता बेसिक मध्ये। आज आपण गुणाकार पाहणार आहोत। आता सगळ्या बेसिक गोष्टी बघायचे काय माहितीये का, आपल्याला गणित सोडवताना जे ॲडव्हान्स लेवलचे गणित असतात ते सोडवताना खूप गुणाकार येत असतं, बेरीज येत असतात, भागाकार येत असतं, वजाबाकी येत असतं। मग त्यावेळी आपल्याला बेसिक जर नॉलेज नसेल तर आम्ही मग त्या ॲडव्हान्सच्या गोष्टी आम्ही करू शकत नाही। जर आपल्याला बेसिक गोष्टी येत असेल तर ॲडव्हान्स शिकताना कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही। 13 कसा आला उत्तर, 14 उत्तर कसा आला, वजा 15 उत्तर कसा आला, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला बेरीज येणं खूप गरजेचं आहे। आता गुणाकार सोडवण्यासाठी आपल्याला मिनिमम आता तुम्ही पोलीस भरती आहे म्हणजे तुम्हाला 20 ते 30 पर्यंत तरी पाढेपाठ आले पाहिजे, पण गुणाकार सोडवण्यासाठी तुम्हाला मिनिमम 9 पर्यंत तरी पाढेपाठ आले पाहिजे। आणि तेही नसेल तर मग तुम्हाला गुणाकार जमणार नाही। ज्याला गुणाकार शिकायचे त्यांनी मिनिमम 9 पर्यंत तरी पाढेपाठ केले पाहिजे। आता मी गुणाकार इथला बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतचा गुणाकार बघू, त्यात पॉइंटच्या विदाउट पॉइंटच्या सगळ्या गुणाकार बघू। आता बघा, पहिला गुणाकार आपल्या सगळ्यांना माझ्या अंदाजाने तुम्ही पोलीस भरती करताय म्हणजे 1 ते 9 पर्यंत पाढे येत असेल असं मी गृहीत धरतो। ओके, गुणाकार करताना वरच्या संख्येला खालच्या संख्येने गुणा किंवा खालच्या संख्येने वरच्या संख्येला गुणा, उत्तर सेम येत असतं। आता मी गणेश पहिलीच्या मुलावानी इथं 4 चा पाढा हा 2 पर्यंत म्हणणार, 4 1 4, 4 2 8। ओके, इथं पर्यंत येतं। मग हा एकच संख्या आहे म्हणून हा झाला 8, याचा उत्तर एवढा होतो। आता पुढे बघा, हा गणित बघा, हा खूप इम्पॉर्टंट गणित। 4 गुणिले 0 याचा उत्तर येतो 4। काही मुलांच्या मते 0 उत्तर येतो। आता बरोबर कोणते? गुणाकार करताना कोणत्याही संख्येला जर 0 ने गुणला तर उत्तर 0 येतो। कोणत्याही संख्येला 1 कोटी गुणिले 0 उत्तर 0। मग काही मासे 1 कोटी लिहित असेल तर उत्तर चुकीचं आहे। ओके, कोणत्याही संख्येला 0 ने गुणल्यास उत्तर किती येतो? 0। तिसरा गणित बघा, आता बघा वर 2 संख्या आहे, खाली 1 संख्या आहे। एकाच संख्येने ह्या दोघांना गुणून घ्यायचा। बघा आता 4 2 8, 4 चौक 16, इथपर्यंत सोपे गुणाकार आहेत। त्यानंतर आता 5 इथं बघा अजून सोपं आहे, वर 2 संख्या आहे, खाली 1 संख्या आहे। मग ह्या 5ने ह्या 5 ला गुणून घ्यायचा आणि ह्या 3 ला सुद्धा गुणून घ्यायचा। काही लोकांना 35 चा पाढा येत असेल तर 35 चा डायरेक्ट आन्सर लिहू शकतो। ओके, मला 35 चा पाढा येत नाही असं तुम्ही गृहीत धरा। 5 वजा 25 इथं कॅरी फॉरवर्ड असतो म्हणजे हातचा द्यायचा असतो। हा एककांचा 5 इथं ठेवायचा, हातचा वाली इथं 2 वर ठेवला। 5 त्रिक 15, 15 आणि 2 17। म्हणजे ज्याला 35 चा पाढा येत होता तर मग एवढा वेळ लागतो का त्याला? 35 5 175। इथपर्यंत कळतं। पुढचा गणित बघा, इथं बघा, आता जर तुम्हाला एखाद्या गणित असेल तर त्याला 10 ने जर किंवा 10 100 1000 ने जर गुणायचं असेल तर डायरेक्ट तीच संख्या ठेवायची, जेवढा 0 आहे तेवढा 0 मागे ठेवायचा। आता मी तुमच्यासाठी करून घेतो गणित। पहिले ह्या 0 ने ह्या दोघांना गुणाकार करून घेतो। 2 गुणिले 0 0, 0 गुणिले 4 0, इथपर्यंत कळतं। पुढे बघा, आता ह्या एकाने गुणाकार या दोघांना गुणून झालंय म्हणून मी काय करणार, एक जागा सोडणार शाळेच्या वाली। मग आता पुढे एक जागा सोडा इथे शेवटी, 2 1 2 किंवा 1 2 2, 1 4 4। आता यांची बेरीज करून घ्यायची। इथं 0 इथं काही नसतो म्हणजे हा झाला 0, 2 आणि 0 2 20 होत नाहीयेत, ह्या 4 ला 4 म्हणजे आपला उत्तर आला 420। आता ज्याला 10 चा पाढा येतो त्याने डायरेक्ट असाही करू शकला असता, 42 गुणिले 10, 10 2 20 0 चला 2, 10 चौक 40, 40 आणि 2 42। ओके, खूप इझी आहे। जर तुम्हाला पाढे येत नसेल तर मग तिथंच घरी बसावं लागतं व्यवस्थित। भरतीच्या वेळी मग हा जर गणित आलं तर मग काय नाही, विषय अवघड होऊन जातो। त्यासाठी पाढेपाठ करा, असं म्हणत नाही की 40 पर्यंत पाढेपाठ करा, 50 पर्यंत पाठ करा, मिनिमम 9 पर्यंत तरी पाढे तुम्हाला आले पाहिजे। पुढचा गणित बघू, आता हा एक सोपा, हा गणित बघा,
20चा पाडा येत नसेल ओके, 2चा तरी पाडा येतो ओके, 2 9 18 हातचाला 1, 2 8 16, 16 आणि 1 17, या शून्याला शून्य, एका मध्ये आन्सर. शॉर्टकट शिकच्या नादाला लागू नका. जर तुम्हाला बेसिक येत असेल तरच त्या शॉर्टकट शिकता येतं. आणि प्रत्येक शॉर्टकट साठी एक बेस असतो. बेस कळलं का? म्हणजे शेवटी 5 असण्याचा गुणाकार वेगळा, त्याची पद्धत वेगळी, शेवटी 0 असणे ह्याची पद्धत वेगळी, ह्या प्रकारे असतं. त्याच्या नादाला लागू नका लवकर. आधी बेसिक शिकून घ्या, त्यानंतर ना तुम्ही शॉर्टकट शिकू शकता. आता पुढे बघा, मी मागाशी म्हणलो होतो कोणत्याही संख्येला जर 0 ने गुणला तर उत्तर 0 येतो. आता इथं वर डबल 0 दिले, गुणिले 35 दिले, मग 35 ने ह्यांना गुणत बसायचं नाहीये, हे दोन्ही 0 आहेत. मग 35 0 0, 35 0 0, आम्हाला 35 चा पाडा येतो. अशा प्रकारे समजून घ्यायचंय. झोपू नको रे. आता पुढे बघा, हा एवढी मोठी संख्या आहे 8 8 8 9 5. ह्या संख्येला जर आम्ही 1 ने गुणला, कोणत्याही संख्येला जर 1 ने गुणला तर येणार उत्तर जी संख्या असते तीच असते. 8 8 8 9 5 गुणिले 1 आणि उत्तर किती येणार? 8 8 8 9 5. कशा प्रकारे सर तुम्ही पारा आम्हाला एरियातच काढते बघा. 5 1 5, 9 1 9, 1 8 8, 1 8 सॉरी इकडे 8, 1 8 8, अशा प्रकारे. ओके, वेळात काही काढायचं नसतो, फक्त आपल्याला बेसिक येणं खूप गरजेचं आहे. जर बेसिक येत नसेल तर खूप अवघड विषय होऊन जातो. इकडे गोप्या इकडे लक्ष दे, सागर इकडे लक्ष दे. पुढे बघा, आता हा गणित राहिला, हा आणि हा गणित आणि हा एक राहिला. आता याला बघा कशा प्रकारे सोडवायचा. मी काय करतो, याला दोनच संख्या घेईल म्हणजे तुम्हाला समजेल, स्टेप तरी समजेल. 24 चा पाडा आम्हाला येत नाही, ठीक आहे येत नाही, आम्ही काय करावं, इकडे लक्ष द्या. तुम्ही निदान 1 ते 9 तरी पाडे पाठ करा, पोलीस भरती करणार आहे. इथं बघा, मग एका संख्येने ह्या दोघांना गुणून घ्यायचा, मग त्यानंतर ह्या संख्येने ह्या दोघांना गुणून घ्यायचा. आता कशा प्रकारे सर, इथं बघा 24 4 ला पहिले आधी ह्या 4 ने ह्या दोघांना गुणून घ्या. 4 × 2 12, हा चालाय. पुढं 4 चौक 16, 16 ने 17, एवढं तरी येत आहे निदान, यायलाच पाहिजे. पुढे आता ह्या एका संख्येने आपलं काम झालेलं आहे. मग मी त्या उत्तराच्या खाली एक जागा सोडणार, त्या पहिल्या आन्सरच्या एका स्थानाच्या खाली एक जागा सोडणार. इथं पर्यंत कळतंय. आता दुसरा, ह्या 2 ने ह्या दोघांना गुणून घ्यायचा. 2 त्रिक 6, 2 चौक 8, ह्यांची बेरीज करून घ्यायची. सर शॉर्टकट सांगा की, पहिले बेसिक येऊ द्या, त्यानंतर शॉर्टकट आम्ही स्पेशल जायचं. ह्या 2 ला इथं काय नाही म्हणजे 0 गृहीत करू. 2 आणि 0 20 होत नाहीये, फक्त 2 होतो. 7 आणि 6 पटपट सांगा. 7 आणि 6 किती होतो? 13, हातचाला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10. खाली बसलेलं कळतं तुम्हाला, झोपू नका, तिथे त्याच्याकडे लक्ष द्या. पुढचा गणित बघा. पुढचा मी घेऊ 6, राहिला घेऊ 8, 9. ओके, 3 4 2 गुणिले 3 2 1, 3 अंकीचे घेऊ. वर 3 अंकी खाली 3. तशाच प्रकारे आम्ही 1 अंकी सुद्धा बघितलं, वर 2 अंकी खाली 1 अंकी सुद्धा बघितलं, वर 2 अंकी आणि खाली 2 अंकी सुद्धा बघितलं. आता वर 3 अंकी आणि खाली 3 अंकीचे बघू, म्हणजे 100च्या घरातलं बघू. इथं बघा, या एकाने या तिघांना गुणून घ्यायचा. आपल्याला 331 चा पाडा येत नाही, ज्या महाशाला येत असेल त्यांनी तो व्यवस्थित सोडून घ्यावा आणि त्यांनी पाठ करावा आणि आम्हाला सुद्धा पाठवावा. पुढे बघा, आता 2 1 1 2 2, 1 4 4, 1 3 3. आता एका संख्येने या तिघांना गुणून झालंय म्हणून एक जागा सोडा सुरुवातीच्या आन्सरखाली. आता दुसऱ्या संख्येने वरच्या तिन्ही संख्येला गुणून घ्या. सरळ मी वरच्या संख्येने आम्ही खालच्या संख्येने गुणतो, किंवा सरळ मी वरच्या संख्येने गुणतो खालच्या, काही करू शकतो, गुणाकार सेम येतं. ओके, पुढे बघा. आता 2 चौक 2 4, 2 चौक 8, 2 त्रिक 6. आता तुम्ही खालच्या 3 संख्यापैकी 2 संख्याने गुणून घेतलं, मग त्या आन्सरच्या खाली 2 जागा सोडा. इथपर्यंत कळतं.
म्हणजे 2 गॅप सोडा, हे स्टार करून देतो, 2 स्टार सोडले. आता पुढे तिसऱ्या अंकी या ठिकाणी म्हणून घ्या. 3 दोन्ही 6, 3 3 चौक 12, चला आहे 3 त्रिक 9 आणि 1 10. काय काय बोटावर लिहून घेतो, हातचा वगैरे हा लिहून घ्या चालतं, किंवा याच्या डोक्यावर ठेवा चालेल, फक्त तुमच्या डोक्यावर ठेवू नका. इथं बघ ओके. आता आन्सर बघा, बेरीज करायचं आहे आपल्याला. बे ह्या 2 ला 2, 4 आणि 4 8, सरळ स्टारची किंमत काय, ह्याला 0 धरा, आता ग्रहित 0 ग्रहित करा. त्यानंतर इथं बघा 8 आणि 6 किती होतात, 14. ओके, इथं बरं 14 आणि 3 17, आणि चला 1 6 आणि 2 8, 8 आणि 9, ह्या 0 ला 0, ह्या 1 ला 1. अशा प्रकारे बेसिक गणित येतात. शॉर्टकट ट्रिकच्या नादाला लागू नका, नाहीतर खूप अवघड होऊन जाईल. पहिला बेसिक शिकून घ्या, त्यानंतरच त्या गोष्टी व्यवस्थितरित्या येतील. आता गुणाकारामध्ये पॉइंटचे गणित बघू. सगळे जाते आम्ही गुणाकार सोडून घ्यायचा, त्यानंतर मी पॉइंटचा विचार करायचा. हे बघा, पहिला मी करणार ह्या पॉइंटला तर विसरून जाऊ. 3 दोन्ही 7, जसं मी सांगितलं तसंच ह्याला आणि ह्या दोघांना गुणाकार करायचा. 3 चा पाडा सगळ्यांना येतो, 3 दोन्ही 6, 3 चौक 12 दिला द्वारा. इथं बघा आम्ही बेरीज मध्ये कशा प्रकारे पॉइंट ठेवायचो, बेरीज आणि वजाबाकी मध्ये. आता इथं पॉइंट असेल प्लस इथं पॉइंट असेल, तर आम्ही काय करायचो, या दोघांची बेरीज, ह्या दोघांची बेरीज. मग आता आम्ही काय करायचो, वर एक घर सोडून पॉइंट, खाली एक घर सोडून पॉइंट, मग उत्तराला सुद्धा राईट साइडहून एक घर सोडून पॉइंट. अशा प्रकारे आम्ही पॉइंट द्यायचो. पण गुणाकारात वेगळं आहे. कशामुळे बघा, गुणाकारात जेवढे घर सोडून पॉइंट आहे तेवढी जागा मोजून घ्यायची. म्हणजे वर एक घर सोडून पॉइंट आहे, म्हणजे इथं सुद्धा उत्तराला सुद्धा एक घर सोडून पॉइंट दिला पाहिजे. पुढे तुम्हाला काय वर आणि खाली दोन्ही ठिकाणी पॉइंट आहे. मग आता कशा प्रकारे पॉइंट द्यायचा, आधी पहिल्यांदा गुणाकार सोडून घेऊन त्यानंतर ज्याला 12 चा पाडा आहे ते डायरेक्ट सोडू शकता. 12 दोन्ही 24, हातचा आला 2, 12 त्रिक 36, 36 आणि 2 38. इथपर्यंत बरोबर आहे. 12 1 12, 12 2 24, 12 त्रिक 36, 36 आणि 2 38. आता पॉइंट बघा, वर किती घर सोडून पॉइंट आहे, एक घर सोडून. खालच्या लाईन मध्ये किती घर सोडून पॉइंट आहे, एक घर सोडून. इथपर्यंत कळतंय. बेरीज मध्ये आम्ही काय करायचो, वर एक घर सोडून असेल, खाली एक घर सोडून असेल, तर उत्तरात सुद्धा एक घर सोडून द्यायचं. आता इथं काउंटिंग पॉइंट करायचे. वर एक घर सोडून म्हणजे एक झाला, खाली एक घर सोडून 2 घर झाले, वर एक आणि खाली असे 2 घर सोडून, म्हणजे उत्तराला सुद्धा राईट साइडहून 2 घर सोडून पॉइंट द्यायचे. म्हणजे हा झाला इथं, हा इथं पॉइंट 38 इथं, म्हणजे आपला येतो 3.84. अशा प्रकारे पॉइंट येतो. इथपर्यंत कळतं. साध्या गणित कळले पाहिजे. इथं सुद्धा बघू, त्याला 0 मी सांगितलं होतं गुणाकार करताना 0 शेवटी असेल तर काय करायचं, समोरच्या संख्येने गुणून घ्यायचं फक्त. 2 त्रिक 6, 2 चौक 8, इथपर्यंत आहे 1 0ला 0. जेव्हा 20 चा पाडा येतो त्याने 20 त्रिक 60, 60 ला 0, हाताला 6 लावता, 20 चौक 80, हातावाले 6 86. अशा प्रकारे उत्तर येतं. आता पॉइंट बघा कशी ना, वर एक घर सोडून आहे, खाली एक घर सोडून आहे. उत्तराला एक घर द्यायचं का, नाही 2 घर सोडून नका, वर एक घर खाली एक घर, म्हणजे दोघांचे काउंट करायचे. आन्सरला राईट साइडहून 2 घर सोडून पॉइंट द्यायचा. म्हणजे आपला 2 डिजिट, म्हणजे आपल्या मराठी भाषेत त्याला घरच म्हणतात, इंग्लिश मध्ये 2 डिजिट राईट साइडहून 2 डिजिट सोडून पॉइंट द्यायचा. इथपर्यंत होतं. पुढचा गणित बघा, एक मोठा बघू आता. बेसिक जर आला तरच मला शॉर्टकट घेऊ शकतं, अदरवाइज त्या गोष्टी जमणार नाही. पुढे बघा आता 22 चा पाडा येत असेल तर खूप सोपा, नाही येत असेल तर मी आधी 2 ने या सगळ्यांना गुणून घेऊ, त्यानंतर ह्या 2 ने बाहेर सगळ्यांना गुणून घेऊ. आधी एका 2 ने सगळ्यांना गुणून घेऊ. 2 दोन्ही 4, 2 चौक 8, 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4. तर खाली बसणाऱ्यांना व्हिडिओ जे बघतायत ऑनलाइन मध्ये जे बघतायत त्यांना सुद्धा कळतंय. कळत नसेल तर कमेंट करा. आता बघा या एकाने या सगळ्यांना म्हणून घेतला. आता एक जागा सोडा, मी बोललो होतो एक जागा सोडा, एक जागा सोडला, एक घर सोडला, त्या अंतराच्या खाली एक जागा सोडला. आता दुसऱ्याने म्हणा 2 दोन्ही 4, 2 चौक 8, 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4. अशा प्रकारे आता इथं यांची बेरीज आता काउंट करून घ्या. त्या 4 ला इथं एक जागा सोडली तर काय नाही, म्हणजे 0 असं करा. 4 ला 4, 8 4,
12 कळतं का? इकडे लक्ष द्या. 12 5 वाले 1 बरोबर आहे. 6 आणि 8 किती होतात? 14 आणि 15 5चा 1 बरोबर येतं बरे. 10 आणि 11 आणि 5. हा आपला झाला गणित. आन्सर झाला. तर पॉइंट एक द्यायचे. वर किती घर सोडून पॉइंट आहे? एक घर सोडून. खाली किती घर आहे? एक घर सोडून. आन्सरला सुद्धा इथं बघा वर राईट साइडून किती डिजिट सोडून आहे? एक डिजिट. खाली एक डिजिट. मग आन्सरला सुद्धा 1 आणि 1 किती झाले? 2. मग आन्सरला राईट साइडून 2 डिजिट सोडून पॉइंट द्यायचा. जर हा पॉइंट इथं असला असता, हे बघा हा पॉइंट इथं असला असता, व्हिडिओ जर पूर्ण बघितला ना तुम्ही शेवटपर्यंत, ज्यांनी नवीन आहात, जे व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर सगळ्या गोष्टी कळून जातात. इथं बघा इथं हा इथं पॉइंट आहे. मग आता किती वर किती घर सोडून आहे? 1 2 3. आता खाली किती घर सोडून? 1. 1 2 3 आणि 1 हा झाला 4. मग आपलं आन्सर पॉइंट कुठे आला असता? 1 2 3 4 हा पॉइंट इथं आला असता. म्हणजे 4 डिजिट सोडून पॉइंट आला असता. ओके कळतं इथं बरे? व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक करा, कमेंट करा. म्हणजे कुठं काही जरी प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.